श्री गोपालकृष्ण. मी संकेत संजय चक्रदेव. साठा उत्तराची कहाणीच्या या भागात आषाढ शुद्ध शयनी एकादशी महात्म्य. राजा युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णांना वंदन करून आषाढ शुक्ल एकादशीचं महात्म्य विचारतात. श्रीकृष्ण म्हणतात, हे राजा, पूर्वी ब्रह्मदेवांनी नारदाला जे महात्म्य सांगितलं तेच मी तुला सांगतो. या एकादशीची देवता ऋषिकेश. भगवान या दिवशी शयन करतात म्हणून या एकादशीला शयनी असं म्हणतात. फार पूर्वी मांधाता नावाचा एक राजा होऊन गेला. तो महान विष्णुभक्त होता. आपल्या प्रजेचं तो पितृवत पालन करत असे. राज्य भरभराटीत होतं. एकदा काय झालं, 3 वर्ष पाऊसच पडला नाही. सर्व प्रजा हवालदिल झाली. राजाला मोठा प्रश्न पडला. सर्व प्रजाजनांना आश्वासन देऊन अनावृष्टीचं कारण शोधण्याकरता राजा स्वतः बाहेर पडला. राजा अंगिरा नावाच्या त्रिकालज्ञ ऋषींना भेटला. आपल्या येण्याचं कारण विशद केलं. त्यावर ऋषी म्हणतात, राजा, हे कृतयुग आहे. या युगामध्ये थोडा जरी अधर्म झाला तरी त्याचं दुःखद फल सर्वांना भोगावं लागतं. राजा, तुझ्या राज्यामध्ये कोणी एक व्यक्ती स्वधर्म आचरण सोडून इतर कर्तव्य करीत आहे. त्यामुळेच ही आपत्ती प्राप्त झाली आहे. तरी तू त्याचा वध कर. राजा म्हणतो, हिंसा म्हणजे पापच. तेव्हा याहून दुसरं काही व्रत, देवताराधन असं काही सांगा, ते मी आनंदानं करीन. त्यावर ऋषी म्हणतात, राजा, तर मग तू सर्व प्रजाजनांसह आषाढ शुक्ल एकादशीचं विधिपूर्वक आचरण कर. त्यामुळे सुवृष्टी होऊन सर्वत्र समृद्धी येईल. ऋषींना वंदन करून मांधाता राजा आपल्या नगरीला परतला आणि सगळ्या प्रजाजनांना बरोबर घेऊन एकादशीचं उत्साहानं व्रताचरण केलं. भगवंताच्या कृपाप्रसादानं भरपूर पाऊस पडला. सर्वत्र सुबत्ता आली. याकरता सर्व आबालवृद्ध स्त्री पुरुषांनी या एकादशीचं व्रताचरण करावं. या दिवशी शयन व्रत करतात. म्हणजे भगवंताला उत्तम शय्येवर झोपवून भगवंताचे सन्निध चातुर्मासातल्या नियमांचा संकल्प करावा. नियम अनेक प्रकारचे आहेत. नित्य देवदर्शन, स्नान, दान, भगवंताचे सन्निध रंगवल्ली काढणं, उपवास, एकभुक्त, नक्त, ध्यानधारणा, पारायण, तिथीपालन, तुळशी समर्पण, पुराण श्रवण, विप्रपूजा, गोग्रास, अश्वत्थ सेवा यापैकी एक किंवा शक्य असतील ते नियम धारण करावे. मात्र नियमात अंतर पडू न देण्याची खबरदारी घ्यावी. चातुर्मास नियम चालवून शेवटी सांगता करावी. सांगतेशिवाय व्रताचं यथोक्त फल मिळत नाही. चातुर्मास्यामध्ये नियमांचं परिपालन जो करील त्याला दुर्गती प्राप्त होणार नाही. भगवान झोपी गेल्यानंतर 4 महिने कोणता तरी नियम धारण करून काळ घालवला तर भगवत कृपा होऊन ऐहिक आणि पारलौकिक सुख प्राप्त होईल. तुळशीचं रोप लावावं, त्याचं जतन करावं. त्यावर आलेल्या मंजिऱ्यांनी भगवंताची पूजा करावी. असं घडलं तर भगवंताचा अनुग्रह लाभेल आणि अभ्युदय निःश्रेयस साधून जाईल. महात्म्य श्रवणाने सुद्धा सकल पाप निवृत्ती होऊन ऐश्वर्य लाभेल. आषाढ शुक्ल शयनी एकादशी महात्म्य संपूर्ण. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मंडळी, जे जवळचं अंतर असेल ते वाहनं न वापरता पायी चालत पार करूया किंवा सायकलचा वापर करूया आणि राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान टाळूया.